तर काहीच बघू शकता तुम्ही जुन्या काळातल्या तुळशी. आताच्या तुळशी आणि जुन्या काळातल्या तुळशीमध्ये किती फरक आलाय तुम्हाला दिसत असेल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काही आपण चालू आहोत सध्या आपट्याला, पण आता इथे सोमटण्याचे येते. इथे तुम्हाला बजरंगबलीची मूर्ती दिसत असेल. इथं आलं जरा पाया पडण्यासाठी. किती मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही बजरंगबलीची. ही लय आम्ही लांबशी ना बघायचो, पण आता आलोय कसं करायला. एक किती मोठी शेपूट आहे. बॅक साईड खूप मोठी मूर्ती आहे. आणि इकडं आजूबाजूला काय आहे, नाली आहे नाही, नाली आहे. आणि इकडं अजून एक मंदिर आहे, तो बंद आहे वाटतं. हा मंदिर पण बजरंगबलीचाच आहे, बंद आहे असं. दत्ताचा मंदिर आहे, दत्त गणपती. आणि तो कुठला देव? शनिदेव. शनिदेवाची मूर्ती आहे. गणपती. आणि आज चतुर्थी आहे खास म्हणून आपण चाललो तिकडे. एक गणेश मंदिर पण आहे जुना. चला आता इथून जाऊ गाडी, तर चलो. तर गाईज आपण आता तुरड्यामध्ये जाऊ आणि इथून आपटा गाव वाटतं 5 किलोमीटर आहे. रस्ता खूप भारी आहे, होऊ शकता तुम्ही. पोचू आपण एक 5-10 मिनिटात गावात. नंतर गावाच्या आतमध्ये येतो. चलो. तर गाईज आपण आलो आता शोधत बघू शकता तुम्ही माझ्या समोर आलेलं आहे शिव मंदिर. खूपच जास्त जुना मंदिर आहे. हेल्मेट डिक्कीन राहतच नाही, सोबतच घेतला. आणि तिकडे गणेश मंदिर पण आहे जुना. 2 मंदिर आहेत. शंभर 150 वर्ष जुना मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. नंदी येते तिकडे. मंदिर आहे, बंद आहे वाटतं मंदिर, का माहिती नाही, बघायला लागेल. खूपच जुने. आणि हा काय दीप स्तंभ असतं ते वेगळं आहे काहीतरी. असा पूर्ण तटबंदी आहे आणि इकडे जुन्या काळातली तुळस आहे, बघू शकता. चला आता मंदिरात जाऊ. मंदिराचा लॉक लागलाय, काय माहिती नाही. लाकडाच्या वरती तुम्ही नक्षी पण बघू शकता. खूप जास्त जुनी. आणि साईबाबांचा फोटो आहे. आणि इकडं पिंड आहे, दाखवतो मी, बघू शकता. सध्या लॉक आहे मंदिर. काहीतरी टायमिंग असेल ओपन, आपल्याला काय माहिती नाही, पण तुम्हाला इथून पण मी दाखवू शकतो. बघू शकता पिंड. असं आहे मंदिराचा गाभारा. आणि इकडे विठ्ठल रखुमाची मूर्ती आहे ना. दान वगैरे असं लिहिलं नाही द्यायचं. खूप जास्त जुना मंदिर आहे.
ह्याच्यावरती पण लाकडा छप्पर असेल, पण आता ते पत्राचा लावला आहे. होऊ शकतं. बॅक साईड पण बघू आपण मंदिराची. तर असं आहे मंदिर. तर काही ही मंदिराची बॅक साईड आहे. इकडं गवत बिवत झालंय, खूप जास्त गवत आहे. इकडे पण वाटतं तुळशी वृंदावन आहे, काहीतरी आहे, पण ते समजत नाही आता, कारण पूर्णपणे ते तुटलं आहे. आणि इकडची एक एंट्री आहे. इकडून एक एंट्री आहे. खूप जुना मंदिर आहे दगडाचा. इकडे एक गणेश मंदिर आहे, तो पण दाखवतो मी, व्हिडिओ बघत राहा. किती मोठा मंदिर आहे आणि जुना मंदिर आहे. हा आता केला असेल, कारण पूर्ण दगडाचं आहे ना, त्याच्यामुळे जुनंच आहे ना. तर काय आता आपण चाललोय गणेश मंदिरात. इकडे कोणतं तरी मंदिर आहे, त्याला आपण इकडे बघू. हनुमंताचं मंदिर आहे. तिकडे जाऊ मंदिर. हा स्तंभ, दगडाचा स्तंभ आहे तिथे, दाखवतो तुम्हाला मी. ओपन आहे मंदिर. खूप मोठा मंदिर आहे. माझा आवाज थोडा येत असेल. गणपती आज चतुर्थी पण आहे. हा पण पूर्ण दगडी काम आहे, पण याला पेंट दिलं का वाटतं मला. पेंट दिलाय का, कारण ना पूर्ण दगडाचं आहे. बघू शकतो तुम्ही ब्लॉक्स. दरवाजा पण खूप जुना आहे. आणि इकडे कचरा वगैरे इथे टाकायचं आहे. इकडे एक दिवा आहे. नाही, दगडच आहे, पुन्हा दगडच आहे. तर असं आहे गणेश मंदिर. गणपती बाप्पा मोरया. पूर्ण जुनं आहे बघा, पूर्ण दगड आहे. आतमध्ये पण दगड आहे, पण तो कलर मारला जाईल चांगल्यासाठी. अजून दगड ठेवला असं अजून भारी दिसलं असतं. आता लोकांची घरं वगैरे आहेत, खोल्या वगैरे घरे आहेत. गावाच्या मधोमध्ये आहे ना, त्यामुळे. तर गाईच असा होता गणेश मंदिर आपटे गावातला. आणि ते स्तंभ आहे, इथे दिवे लावतात.
तर असं आहे मंदिर. हा तो शिव मंदिर आणि हा गणपतीचा मंदिर. तर काय असं आहे मंदिर. मंदिराचा साईड व्ह्यू चेक करा आणि सबस्क्राईब करा. डिझाईन भारी दिले कलर्सची. इकडे पण काहीतरी होतं वाटतं, तसं तुटलाय पूर्ण. आणि जुना काम आहे ना, जास्त राहत नाही. म्हणजे राहतात अशी मंदिरं, ठेवता आली पाहिजे ना, आपल्यावर असतं ते. तर गाईज असं होता आपट्याचा शिव मंदिर आणि गणेश मंदिर. खूप जास्त मस्त आहे, जुना आहे खूप. बघू शकता तुम्ही. तर गाईज असं होता आपट्याचा शिव मंदिर आणि गणेश मंदिर. तर चाललो आता आम्ही घरी. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता बाय.